रामकृष्ण हरी जय हरी. एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 2. एकनाथ एक पाठी होता. शास्त्रीबुवांनी संथा दिली की याची तोंडपाठ एखाद्या शास्त्रवचनाचं विवरण केलं की हा स्वतःचा काही मूलभूत प्रश्न विचारणारच. त्याची उत्तरं देता आली नाहीत की शास्त्रीबुवा सैरभैर व्हायचे, चिडायचे. एकनाथ नुसतं हसायचा. स्वतःच्या प्रश्नांची स्वतःच उत्तरं शोधायचा. त्याच्या अवघ्या अंतरंगात सदैव प्रश्नचिन्हांची मालिकाच असायची. त्याच्या उत्तरांचा शोधही अखंड सुरू असायचा. आषाढात एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी असं उघडलं की दारासमोरच्या चौहाटात पोतराजाची फेरी यायची. एकोबाला प्रश्न पडायचा, हा पुरुष असून मानेवर आंबाडा का घालतो? हिरव्या पातळाचा धडपा घागऱ्यासारखा कमरेला का गुंडाळतो? हातात भरायच्या हिरव्या बांगड्या माळेसारख्या त्यावर का बांधतो? त्याच्या स्वतःच्या हातानं स्वतःच्याच अंगावर कोरडे का ओढतो? याचं खरं काम काय? त्याची अस्तुरी म्हणजे लग्न केलेली पत्नी म्हणजे ही धर्मपत्नी अर्धांगिनी डोक्यावरचा देव्हारा सांभाळत बेभान होऊन का नाचते? अर्थात आता लक्षात आलं असेल ना की हे सगळं वर्णन कोणाचं आहे? पोतराजाचं. आता या पिढीला या पोतराजाचं काही माहितीच नसणार आहे. त्यामुळं हे नाथचरित्र या नवीन पिढीने ऐकलं तर त्यांना बऱ्याच गोष्टींची उकल होईल आणि उत्तरं मनामध्ये जर काही असतील प्रश्न तर त्याची उत्तरंही आपोआप मिळतील. कुणासारखी? तर नाथ महाराजांसारखी. हे जे सगळे प्रश्न त्यांना पडायचे ना, तर हे असं का, ते तसं का, महापुरुष असून स्त्रीसारखा आंबाडा का घालतो, या सगळ्यांची उत्तरं शोधता शोधता एकनाथ त्या पोतराजाच्या भूमिकेत गाण्यात, बेभान नृत्यात, डफड्याच्या तालात, मोरपिसांच्या कुंच्यात आणि शेंदूर माखल्या कोरड्याच्या फटकाऱ्यात रंगून जायचं. पोतराज आपल्या आगमनाची वर्दी पायातल्या खुळखुळ्याच्या तालात नाचत नाचत द्यायचा. साथीला डफड्याची डुगडुग असायचीच. पोतराज दीर्घ स्वरात म्हणायचा, आलिया मरी बाई तिचा कळेना अनुभवू, भल्या भल्यांचा घेती जीव. आलिया मरी बाई, आलिया मरी बाई, हा का सुटला तुझा वारा, दुनिया कापते थरा थरा. आलिया मरी बाई, आलिया मरी बाई, आलिया मरी बाई. नाथांच्या मनात यायचं, मरी आईच्या सामर्थ्याचा प्रत्यय काय? तर ती भल्या भल्यांचा जीव घेते. तिचा वारा सुटला की सारी दुनिया थरथर कापायला लागते. ही कसली आई? आई कधी जीव घेते का? आई तर लेकरा बाळांच्या सुखासाठी प्रसंगी स्वतःच्या जीवाचं मोल लावते. मग ही कसली आई, जिच्या नुसत्या आगमनानंच सारं जग थरथरा कापू लागतं? वास्तविक आईच्या वात्सल्य स्पर्शासाठी, तिच्या कुशीच्या उभेसाठी सारेजण आतुरलेले असतात. पण या मरी आईला नैवेद्य दाखवून लोक तिनं बाधा करू नये म्हणून आळवणी करतात. हे सार अज्ञानमूलक नाही का? आषाढात पाऊस पडला, हवेत गारठा येतो, नदी नाले गढूळ होतात, चिखलराडेत विषारी कीटक जन्मतात, गढूळ पाण्यात कृमी असतात, कीटक चावून कृमी पोटात जाऊन शरीराला रोगराई पछाडते. देवीच्या नैवेद्यामुळं रोगराई थोडीच जाणार आहे. पोतराजाच्या आत्मक्लेशाच्या नाटकामुळं इतरांचे शरीरक्लेश थोडंच दूर होणार आहेत. रूढी आणि परंपरा जर अज्ञानमूलक असतील तर त्या बदलायला नकोत का? पण कोण बदलणार आणि कसं? एकनाथाच्या बालमनात विचारांची वादळ सुरू होत. तोवर पोतराज आंबील बोण्याचा नैवेद्य घेऊन दुसऱ्या गावाच्या सीमेवर उभा राहून त्या गावकऱ्यांना मरी आईच्या आगमनाची ललकारी देत असे.
आलिया मरी आई निच्चळ सोनियाची, गावाला ताकीत हिच्या आंबील बोणियाची, आलिया मरी आई. एकनाथ मग आपल्या सवंगड्यांसवे गोदेच्या काठी पोतराजाचा खेळ मांडायचा. हे अज्ञानाचं दार उघडावं म्हणून अभावितपणे आदिमायेच्या विविध स्वरूपांना आर्ततेनं साथ घालायचा. दार उघड बया दार उघड, दार उघड बया दार उघड, दार उघड बया दार उघड, दार उघड बया दार उघड. असं करत करत सगळ्या लोकांमध्ये भक्ती मार्गाचा प्रचार करायला नाथांनी लहानपणापासूनच सुरुवात केली. दिसामासानं एकनाथ वाढत होता. त्याच्या बुद्धीचाही झपाट्यानं विकास होत होता. पुरुष सुक्त, रुद्र, पवमान त्यानं केव्हाच आत्मसात केलं होतं. गीता तर मुखोद्गतच होती. आजोबांच्या जवळ बसून लोक व्यवहारही तो शिकला. जमा खर्च कसा लिहावा, बेरीज वजाबाकी करून शिल्लक कशी जमवावी, खरडा खते कशी लिहावीत, या साऱ्यातच तो वाकबगार झाला. चक्रपाणींच्या आशा अधिकच पालवल्या. भविष्यकाळात आपला हा नातू आपला सारा संसार गाडा समर्थपणे सांभाळेल, लोकव्यवहारातील आपली पत आणखीन वाढवेल असं त्यांना निश्चितपणे वाटू लागलं. पण उमलत्या एकनाथांच्या मनात मात्र लोकव्यवहाराविषयी अनंत आशंका निर्माण होत असत. त्याची जन्मभूमी पैठण ही दक्षिणेतील काशीच. गोदामाईलाही त्यामुळं गंगा स्वरूप लाभलेलं. आजोबा नेहमी पैठणच्या वैभवशाली इतिहासाचं वर्णन करायचे. पण एकनाथापुढचा वर्तमान अगदीच भिन्न होता. एकेकाळची ही प्राचीन राजधानी, अगदी देवगिरीच्याही आधीची, 7 वाहनांच्या शौर्यकथा गाणारं हे प्रतिष्ठान. अवघ्या भारतवर्षात याला प्रतिष्ठा. इथल्या प्रत्येक राजाला आपल्या कुलाचा यथार्थ अभिमान. धर्म, शास्त्र, तत्त्वज्ञान, कला, विद्या, शौर्य, औदार्य या सगळ्याच सद्गुणांचा समुच्चय इथे झालेला. इथली पेठ समृद्ध, पैठणी नामवंत. ग्रीस, रूसपासूनचे व्यापारी इथं उंटावरच्या पाठीवर आपला माल लादून आणायचे. जाताना वस्त्र, अलंकार, मसाल्याचे पदार्थ, धान्याच्या गोण्या घेऊन जायचे. अरब घोडे आणायचे. 7 वाहनापासून शिलाहार राजांच्यापर्यंत चतुरंग सेना इथं सज्ज असायची. त्यांची अश्वशाळा जातिवंत उमद्या जनावरांनी सदैव भरलेली असायची. नगरीचं सौंदर्य तर अवर्णनीय होतं. 3 मजली वाडे, अप्रतिम राजप्रसाद, देवालय, दीपस्तंभ, गोदावरीचा आणि गोदावरीवरचा विस्तृत घाट यांनी पैठणचं सौंदर्य त्या काळी अतिशय वाढवलेलं होतं. हा झाला 400 वर्षापूर्वीचा भूतकाळ. उत्तर दिशेकडून तुर्की वंशांच्या पठाणांच्या लाटा आल्या. देवगिरी खस्त झाली. सारीच शहरं स्मशानवत झाली. पैठणच्या भाळी तरी दुसरं काय असणार. वाड्यांना खंट्या लागल्या. देवालय उद्ध्वस्त झाली. मूर्ती भंगल्या. प्रासाद कोसळले. दीपस्तंभ उन्मळले. घाटांच्या चिरांना भेगा पडल्या. बाजारपेठ ओस पडली. दुकानं फुटली, लुटली गेली. दोन्ही बाजूंना शिल्लक राहिल्या दगडमातीच्या उघड्या बोडक्या भिंती. मुसलमानी राजवट आली. दर्गे मशिदीतून अल्लाहू अकबर अशी बांग सुरू झाली. म्लेच्छांची निष्ठा इस्लामपुरीत मर्यादित. लोकव्यवहार सारा स्वार्थमूलक. दृष्टी सदा रोखलेली सत्ता स्थानावर. मसद नदीच्या सुलतानाला भोसकून आपल्याला तिथं कसं बसता येईल या कूटनीतीतच सारे मनसबदार दरकदार अडकलेले. नुकतीच बहामनी राज्याची शक्ल झालेली.
गोवळकोंड्याला कुतुबशहा, वराडला इमानशहा, बिदरला बरीदशहा, विजापूरला आदिलशहा आणि अहमदनगरला निजामशहा. प्रत्येकजण आपापल्या नावाची द्वाही फिरवीत सुलतान झालेला, आपापले अंबारखाने भरण्यासाठी रयतेला नागवणारा, जनानखाने भरण्यासाठी त्यांच्याच कुलस्त्रिया भ्रष्ट करणारा, वैयक्तिक स्वार्थासाठी पुढे पुढे करणाऱ्यांना आमिष दाखवून पाठवणारा, गोरगरिबांच्या भुकेचा धर्मप्रचारासाठी प्रसारासाठी फायदा उठवणारा, या पाचीशाह्याचे शूळ अवघ्या प्रांताच्या पोटात खोलवर रुतलेलं. दुष्काळ पडे ना का, सारा वसुली झालीच पाहिजे. साथी आल्या येईनात का, दवा दारू हवी ही कशाला, काफिर संपला तर बरंच की. या वृत्तीचा राजा प्रजाहित पाहणार थोडाच आहे. स्वतःच्या कमरेचा कसा अशरफींनी भरलेला असला पाहिजे म्हणजे झालं. एवढ्यावरच समाधान नाही, टोकाची राज्य तृष्णा, त्यामुळं आपापसात सदैव कुरबुरी, छोट्या मोठ्या लढाया, परस्परांच्या मुलखाची लूट, इस्लामचा गजर करत हे इस्लामी सुलतानच परस्परांवर तुटून पडायचे. या पाचीशहांच्या घास घ्यायला आणखी एक इस्लामी सल्तनत लांडग्यासारखी टपून बसलेलीच होती. उत्तरेकडच्या आग्रा, दिल्लीचा मुघल, त्याच्याशीही लढायचं, बऱ्याच वेळा हरायचं, तहाची अपमानित कलम स्वीकारायची, मुलूख तोडून सोडून द्यायचा, तोडलेल्या मुलखात पुन्हा मुघली हौसेचा भस्मासूर थैथयाट करायचा. रयतेला कुणी त्राता उरला नाही. रामचंद्रासारख्या आदर्श राज्याच्या, हरिश्चंद्रासारख्या दानशूर राज्याच्या, श्रीकृष्णासारख्या युगंधराच्या, पार्थासारख्या रणवीराच्या साऱ्या कथा पोथ्या पुराणात अडकलेल्या. रयतेसमोर मात्र प्रत्यक्ष उभे रावण, दुःशासन, दुर्योधन, शकुनी आणि उत्तरायणाची वाट पाहत शरपंजरीवर पडलेले, वचनात स्वतःलाच अडकवून घेतलेले भीष्माचार्य. कालाय, आता काय झालं हे यावेळेस? राजा कालस्य कारणम, हेच शेवटी अंतिम सत्य आहे. राजा स्थिर नसेल तर प्रजा तरी स्थिर कशी राहणार? राजवाड्यातील दुही अवघ्या नगरात, नगरातून खेड्यात, वाडी वस्तीपर्यंत आपोआप पसरत जाते. राजा नीती भ्रष्ट असेल तर प्रजा तरी कुठल्या नीतिकल्पनांचा आचार करणार? राजा अन्यायी असेल तर प्रजेची न्यायबुद्धीही भ्रष्ट होणार. राजा एखाद्या कठीण प्रसंगाला पाठ दाखवणारा पळपुटा असेल तर प्रजा दशदिशा विखुरणार. नेतृत्वहीन राज्यातील प्रजा प्रारंभी भांबावते, कुचमते, केविलवाणी होते, भुकेने गांजते आणि एखाद्या अनावर क्षणी उन्मत्त होते. बलिष्ठ कनिष्ठाला ग्रासतो, कुणी त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याला सर्वांगी नागवतो. साऱ्या समाजाचं माणूसपण हरवतं. माणसाची खाल पांघरलेले हिंस्त्र पशु सर्वत्र संचार करू लागतात. बहुजन समाज किडामुंगीसारखा त्यांच्या पायी तुडवला जातो. हे सार दुरित दूर करण्यासाठी राजा प्रजानुवर्ती हवा, प्रजहितैषी हवा, प्रजाधर्मी हवा. वेदापासून ज्ञानोबा माऊलीपर्यंत सारे द्रष्टे हेच कंठशोष करून सांगत आले. वेदामधील सार्वत्रिक सौख्याची संकल्पना आणि माऊलींचं पसायदान अवघ्या सजीवांना अत्यंतिक करुणेनं कवेत घेणारं ते सार शाश्वत पूर्ण सत्य फक्त पोपटपंची करणाऱ्या पढिकांना ते उमजणार कसं? स्वतःला वेदमूर्ती म्हणवणारे, रूढी परंपरा आणि कर्मकांडात अडकलेले ज्ञानमूर्ती म्हणवणारे, फक्त वाचिक अभिनयानं लोकांना गुंगवून टाकणारे, अंतरीचा ओलावा कुठेच नाही. सारेच जण गतानुगतिक चातुर्वर्ण्याच्या बंदिस्त चौकटीला कवटाळून बसलेले. मग अज्ञ
अंधजनांनी जायचं कुणामागे? ते धावतायत तांत्रिक मांत्रिकाकडे, बैरागी गोसाव्याकडे, देव ऋषी भगताकडे. कोंबडं बकऱ्याचा नैवेद्य दाखवून आपली व्याधी दूर होईल, संकट टळेल, धनधान्य समृद्धी येईल या आंधळ्या आशेनं भगताची निष्ठा नैवेद्यापुरती आणि ब्राह्मणाची निष्ठा दक्षिणेपुरती मी तू मधली दरी भरून येणार थोडीच. चातुर्वर्ण्याची चौकट अधिकाधिक काटेरी होत गेलेली. तळातल्या वरच्या पायरीवर येणार कसा? कुणी महात्म्यानं याला वर उचलून घ्यायचा प्रयत्न केला तर दोघेही या काटेरी कुंपणामुळं सर्वांगी रक्तबंबाळ होणार. 12 वर्षाचा एकनाथ या दुरितानं भांबावला. जय हरी रामकृष्ण हरी. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्म वेथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा.